सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे मोक्ष नांदे निर्मल मनांतरी. निर्मल मनाच्या आतमध्ये नेहमीच मोक्ष वस्ती करून असतो. मोक्ष नांदे निर्मल मनांतरी. संस्कृत सुभाषित आहे, न मोक्षो नवसा पृष्ठे न पाताले न भूतले मोक्षो हि चेतो विमलम सम्यक ज्ञान विबोधितम. ना आकाशी ना पाताळी अथवा पृथ्वी मोक्ष राहतो. योग्य ज्ञान प्राप्ती उत्तर निर्मल मनांतरी मोक्ष नांदतो. मोक्ष नाही आकाशात नाही पाताळात अथवा पृथ्वीवर राहत. योग्य ज्ञान प्राप्ती झालेल्या ज्ञानी माणसाच्या निर्मल मनामध्येच मोक्ष कायमस्वरूपी नांदत असतो. आता बघा, मोक्ष आकाशात पाताळात किंवा पृथ्वीवर नांदत नाही. मोक्ष तर फलाशा रहित प्राप्त जीवनातील कर्मे जो यथासांग करता भूमिकेतून आचरतो त्याच्या स्थितप्रज्ञ अविचल भावी म्हणजे अविचल भावी म्हणजे ज्याचा भाव वरचेवर बदलत नाही, ज्याचा भाव अविकारी राहतो अशा माणसाच्या मनात राहतो. मोक्ष आकाशात पाताळात किंवा पृथ्वीवर नांदत नाही. मोक्ष तर फलाशा रहित प्राप्त जीवनातील कर्मे जो यथासांग करता भूमिकेतून आचरतो त्याच्या स्थितप्रज्ञ अविचल भावी मनामध्ये राहतो. आणि अशा माणसाचं जे मन असतं ते ना मी करता ना मी कर्म फलेच्छा धारण करता. ना मी करता ना मी कर्म फलेच्छा धारण करता. मी तर केवळ प्राप्त जीवन सरिते समनित्य स्वच्छंद प्रवाह वाहता. तथा अंती आत्मसुखसागर प्राप्त करता. रमता योगी बहता पाणी सच्चिदानंद योगी सर्वभूत मात्री समत्वी वाहता. ब्रह्मचैतन्य शिवोहम शिवोहम अशी भूमिका निभावणारा नित्य शाश्वत आत्मयात्रिक जो कोणी असतो त्याच्या या अशा जीवन भूमिकेतून प्रत्यक्ष मोहरलेला पुष्पित गंधित झालेला मोक्ष असतो. म्हणजे मोक्ष आकाशात पाताळात किंवा पृथ्वीवर नांदत नाही. मोक्ष तर फलाशा रहित प्राप्त जीवनातील कर्मे जो यथासांग अकर्ता भूमिकेतून आचरतो त्याच्या स्थितप्रज्ञ अविचल भावी मनामध्ये फुललेला फळलेला असतो. आणि असा हा जो मोक्ष ज्याच्या मनात नांदतो तो त्याचा भाव काय असतो? ना मी करता ना मी फलेच्छा धारण करता. असा मोक्ष ज्याच्या मनात नांदत असतो तो स्वतःला करताही समजत नाही आणि कर्मफलेची आशा कर्मफलेची इच्छा धारण करणाराही स्वतःला समजत नाही. ज्याच्या मनात मोक्ष नांदतो तो स्वतःला कुठल्याही कर्माचा करता समजत नाही आणि कुठल्याही कर्माच्या फलाची अपेक्षा धरणारा, आशा धारण करणारा, फलेच्छा धारण करणारा स्वतःला समजत नाही. तो स्वतःला केवळ प्राप्त जीवन सरिते सम नित्य स्वच्छंद प्रवाह वाहता. तो प्राप्त झालेल्या चालू जीवनातील जीवन सरिते सारखा म्हणजे त्याला प्राप्त जीवन जे प्राप्त झालं ते जीवन ते जीवन तो सरिते समजतो आणि प्राप्त जीवन सरिता नित्य स्वच्छंद प्रवाहाने वाहत आहे आणि अंती ती आत्मसुखसागर प्राप्त करून घेणारच आहे असा त्याचा विश्वास असतो. आणि खऱ्या अर्थाने तो रमता योगी बहता पाणी जसं स्वच्छंदीपणे नदीचं सरत सरत अंती सागराला मिळतं तसा हा रमता योगी वाहत्या पाण्याप्रमाणे स्वाभाविकरित्या आत्मसागराला मिळणारा असतो. आणि असा हा योगी सच्चिदानंद योगी असतो. म्हणजे सत म्हणजे सत्यत्व, चित म्हणजे चैतन्य आणि आपण सतत आहोत, आपण चैतन्यपूर्ण आहोत आणि सतत असल्यामुळे चैतन्यपूर्ण असल्यामुळे आपण त्यातून प्राप्त होणाऱ्या आनंदाचे जन्मजात हकदार आहोत. आपण त्या सच्चिदानंदाचे जन्मजात मालक आहोत अशी त्याची हृदयात त्याला खात्री असते. आणि असा तो योगी सर्वभूत मात्री समत्वी वाहता. आणि हा योगी सर्व प्राण्यांमध्ये आपणाला समत्वाने वाहणारा आत्मझऱ्यासारखा
सच्चिदानंद योगी म्हणून सर्व प्राण्यामध्ये तो स्वतःला ब्रह्मचैतन्य शिवोहम शिवोहम या भूमिकेतून पाहत असतो. आणि अशी ही शिवोहमची भूमिका निभावणारा आणि सर्व प्राणी मात्रात वस्ती करून राहणारा रमता जोगी बहता पाणी याप्रमाणे मुक्त स्वच्छंदी असलेला हा जो योगी असतो, तो योगी कोणतेही कर्म कर्त्याच्या भूमिकेतून करत नाही. तो अकर्त्याच्या भूमिकेतून प्राप्त झालेले जीवन सहजासहजी रमता जोगी बहता पाणी या पद्धतीने सहज भोग म्हणून भोगत असतो. आणि असा सहज भोग म्हणून ज्याने आपल्या जीवन सरिते सम प्राप्त कर्माचा भोग घेतला, तो करता व्हावे फलाशा रहित जीवन जगणारा स्थितप्रज्ञ बुद्धीचा सर्वत्र सर्व प्राणी मात्रामध्ये स्वतःला शिवरूपाने पाहणारा असा तो रमता जोगी बहता पाणी असा हा जो योगी असतो, तो नित्य शाश्वत आत्मयात्रिक असतो. म्हणजे आत्मयात्रेला वरचेवर निघणारा असा हा आत्मयात्रिक जो योगी असतो, त्याच्या जीवन भूमिकेत प्रत्यक्षता मोक्ष मोहरलेला, गंधित झालेला, पुष्पित झालेला दिसून येतो. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मोक्ष आकाशात नाही, पाताळात नाही, पृथ्वीवर नाही. मोक्ष केवळ आणि केवळ अकर्ता भावाने आपली संपूर्ण जीवनसरिता जो सहज भावे उगमापासून अंतापर्यंत म्हणजे आत्मसागराला मिळेपर्यंत जो आपली भूमिका निभावतो, असा हा जो सहज यात्रिक शिवरूप असतो. असा सहज यात्रिक शिवरूप जो स्वतःला स्वतःमध्येच नाही तर सर्व प्राणी मात्रांमध्ये आणि सर्व सृष्टीमध्ये चराचरामध्ये भरून असलेला पाहतो, असा हा जो कोणी ज्ञानी योगी असतो, जो सर्वत्र स्वतःला शिवम शिवम भूमिकेतून पाहतो, असा हा रमता जोगी बहता पाणी असणारा असा जो आत्मनिष्ठ योगी असतो आणि जो अक्रिय साक्षीत्वात असतो, परंतु सर्व जीवनातल्या भूमिका अकर्ता भावाने जो यथास्थित पार पाडतो, असा जो सम्यक बुद्धीचा ज्ञानी असतो, त्याच्या ज्ञानामध्ये त्याच्या ज्ञानपूर्ण मनामध्ये आणि त्याच्या ज्ञानाच्या सच्चिदानंद रूपी आनंद भोगणाऱ्या हृदयामध्ये मोक्ष नांदत असतो. सारांशाने ज्ञानी माणसाच्या मन बुद्धी आणि हृदयामध्ये मोक्ष प्रत्यक्ष पुष्पित गंधित फलित झालेला दिसतो. हे आपण आता लक्षात घेतलं की मोक्ष म्हणजे ज्ञानी माणसाचं जीवन. हे आपण लक्षात घेतलं की आता आपण परम पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या संजीवनी गाथेतील 102 क्रमांकाच्या अभंगाचा आस्वाद घेऊया. ते काय म्हणतात बघा. नारायणी लय लागता अक्षय विषयांचे भय काय करी, साधे मनोज बुद्धीचा निश्चय विषय तो होय मोक्ष लागी, वाऊगे ते काय करावे उपाय, द्यावे हरिपाय भक्ती भावे, स्वामी म्हणे हरी येत हे धावण, बाधो निधी विघ्न सेवकाते. स्वामी स्वरूपानंद काय म्हणतात, नारायणी लय लागता अक्षय म्हणजे नारायणाच्या रूपामध्ये विष्णूच्या रूपामध्ये ज्याच्या मनाचा अक्षय लय झाला, म्हणजे नारायणामध्ये ज्याचे मन नष्ट झाले, किंवा नारायण म्हणजे सर्व व्याप्त विष्णू मध्ये ज्याचे मन नष्ट झाले, असा नारायणी लय लागता अक्षय विषयांचे भय काय करी. जो ब्रह्मचेतनेमध्ये ज्याचे आपले मन नष्ट झाले, असा ब्रह्मचेतना रूप विश्वभर पसरलेल्या विष्णू मध्ये ज्याच्या मनाचा लय झाला, अशा मनाचे अमन झालेल्या साधकाच्या दृष्टीने विषयांचे भय काय करी. अशा विष्णू मध्ये लय झालेला असा विष्णू मध्ये ज्याचा लय झाला, असा विष्णू लय साधक आहे. असा विष्णू मध्ये मनाचा लय झालेला जो साधक आहे, त्याला या जीवनातील विषयांचे भय होऊ शकत नाही. साधे मनोजय बुद्धीचा निश्चय विषय तो होय मोक्ष लागी. आता त्या कारणाने ज्याचं मन विष्णूचरणी नष्ट आलं, तो मनावर सहजासहजी विजय मिळवू शकतो. आणि विष्णूचरणी मनाचा लय झाल्यानंतर मनाचा जय म्हणजे मनावर हुकमत प्राप्त करता येते. असा बुद्धीचाही त्याचा निश्चय होतो. विषय तो होय मोक्ष लागी. आणि सर्वच विषय
केवळ आणि केवळ मोक्षाला कारणीभूत होतात. वाऊगे ते काय करावे उपाय, द्यावे हरिपाय भक्ती व्हावे. तर भक्तिपूर्णरित्या अत्यंत निष्ठापूर्णरित्या हरीचे पाय ज्याने आपल्या ध्यानात दृढ धरले, अत्यंत निष्ठापूर्वक पद्धतीने ज्याच्या मनाचा लय विष्णूमध्ये सर्वव्याप्त ब्रह्मचेतनेमध्ये झाला, त्याच्यासाठी आता विषय उरलेच नाहीत. त्याच्यासाठी सर्व विषय केवळ एकच मोक्ष विषय म्हणून उरला. स्वामी म्हणे हरी येतसे धावून, बाधो नेदी विघ्न सेवकाते. तर असा हा जो हरी आहे, असा हा जो विष्णू आहे, अशी ही जी ब्रह्मचेतना आहे, तिच्यामध्ये ज्याच्या मनाचा लय झाला, तिच्यामध्ये ज्याच्या मनाचे अमन झाले आणि ज्याची बुद्धी प्रज्ञा होऊन विकसित झाली, तर विष्णू लागी ज्याचं मन अमन झालं आणि विष्णू लागी ज्याची बुद्धी प्रज्ञा झाली, असा मनाचे अमन झालेला आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर झालेला आणि विष्णुमय झालेला उन्मनी जो साधू असतो, त्याच्यासाठी विषय असा काही उरतच नाही. सर्व विषयच केवळ त्याच्या दृष्टीने मोक्षकारक, मोक्ष लागी म्हणजे मोक्षाकडे नेणारे ठरतात. म्हणून केवळ आणि केवळ परमात्म तत्वाचं ध्यान धरणं हेच मोक्षाचं साधन आहे. म्हणून नारायणी लय लागता अक्षय, विषयांचे भय काय करी, साधे मनोजय बुद्धीचा निश्चय, विषय तो होय मोक्ष लागी, वाऊगे ते काय करावे उपाय, द्यावे हरिपाय भक्ती भावे. स्वामी म्हणे हरी हे तसे धावून, बाधो निधी विघ्न सेवकाते. म्हणजे एकदा का नारायणामध्ये आपलं संपूर्ण अस्तित्व विलीन झालं की सर्व विषयच नारायणाचे, सर्व विषयच मोक्षकारक ठरतात आणि कोणतीही विघ्ने अशा नारायणी लीन झालेल्या साधकाला बाधू शकत नाही. तो नारायणच आपल्या साधकापर्यंत विघ्ने येऊ देत नाही आणि तो नारायणच सर्व विषयांचं रूपच नारायण करून टाकतो. सर्व विषयांनाच तो मोक्ष रूप देतो आणि नारायणी जो लीन झाला त्याच्या दृष्टीने सर्व विषय मोक्षदायीच ठरले. आणि असा हा नारायणी लीन झालेला मोक्षदायी ज्याला विषय ठरले, असा हा केवळ चालता बोलता मोक्षच असतो, परब्रह्मच असतो. आता हीच गोष्ट आपण आत्मोपनिषद ग्रंथामध्ये पान 301 वर सांगितलेले आहे. आता नारायण या शब्दाचा प्रथम नीट अर्थ समजून घ्या. नर म्हणजे द सुप्रीम स्पिरिट. नर म्हणजे सुप्रीम स्पिरिट म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म. म्हणजे नर म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म आणि अयन म्हणजे वैभव. अरे म्हणजे नारायणामध्ये ज्याच्या मनाचा लय होऊन ज्याचं मन अमन झालं, ज्याची बुद्धी नारायणी विसवली, ज्याची बुद्धी नारायणाच्या चरणी विसावली म्हणजे संतुष्ट आली, विश्रांत पावली, त्याच्या बुद्धीचे रूपांतर प्रज्ञेत होते आणि नारायणाचरणी मनाचे अमन आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर ज्याचे झाले, त्याच्या दृष्टीने नारायण म्हणजे केवळ आणि केवळ मोक्ष. आणि असा ज्याला मोक्ष लाभला त्याच्या दिशेने कोणतेही विघ्न ते ब्रह्म, तो विष्णू येऊच देत नाही आणि सेवकाला सर्व तऱ्हेच्या विषय विघ्नांपासून दूर ठेवतो. किंवा नर म्हणजे द सुप्रीम स्पिरिट किंवा परमात्मा किंवा ब्रह्म आणि अयन म्हणजे वैभव म्हणजे नारायण. याचा अर्थ ब्रह्मचेतना हेच ज्याचं वैभव आहे त्याला नारायण म्हणतात. अशा अर्थी नारायणाकडे लक्ष दिलं की काय होतं ते आत्मोपनिषद मध्ये पान 301 वर सांगितलेलं आहे. ते नीट आहे का? स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण, नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण. पाद हस्त मुख दोन्ही उपस्थ नारायणी दर्शनी तटस्थ, कर्मत्यागी त्या सरिते पण केवळ सारा नारायण. दशेंद्रिये ती सहज मोकळी अथांगनंत अवकाश पोकळी, मनाचेही होता मन केवळ सारा नारायण. म्हणजे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण ही जी हे जे 5 ज्ञानाचे विषय आहेत
त्या ज्ञानाच्या विषयाचे स्पर्शाचं ज्ञान आपणाला त्वचेद्वारे होतं, गंधाचं ज्ञान नाकाद्वारे होतं, रुचीचं ज्ञान जिभेद्वारे होतं, दर्शन दृश्याचं ज्ञान डोळ्याद्वारे होतं आणि श्रवणाचं ज्ञान कानाद्वारे होतं. म्हणून स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या 5 ज्ञानांच्या शाखा ज्यामुळे आपणाला उपलब्ध होऊ शकतात, ती 5 ज्ञानशाखांची पंचेंद्रिय म्हणजे त्वचा, नाक, जीव, डोळे आणि कान. म्हणून हे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या 5 तऱ्हेचं ज्ञान आपणाला त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान या 5 ज्ञानेंद्रियाने मिळतो. स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण, नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण. याच्या त्वचेमध्ये, नाकामध्ये, जिभेमध्ये, डोळ्यामध्ये आणि कानामध्ये म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांमध्ये ज्याला खात्री आहे की त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ तो विश्वव्यापक विष्णू, तो नारायण ती ब्रह्मचेतनाच व्यापून राहिली आहे. अन्यथा या ज्ञानेंद्रियांना आणि ज्ञानाला अन्य काही अर्थ नाही असा ज्याचा विश्वास आहे त्याच्या लक्षात येते की आपल्या सर्व 5 ज्ञानेंद्रियांमध्ये केवळ आणि केवळ परमात्म तत्व ब्रह्मचेतना म्हणजे नारायण व्यापून उरला आहे. तसंच पाद हस्त मुख दोन्ही उपस्थ नारायणी दर्शनी तटस्थ, कर्मत्यागी त्या सविते पण केवळ सारा नारायण. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांमध्ये केवळ नारायणच आहे. आणि पाद म्हणजे पाय, हस्त म्हणजे हात, मुख म्हणजे तोंड आणि दोन्ही उपस्थ म्हणजे गुद जे मलविसर्जन करतो आणि उपस्थ म्हणजे लिंग ज्याला जननेंद्रिय म्हणतात. म्हणून हात, पाय, मुख, गुद आणि लिंग ही जी म्हणजे त्यातील पाद, हस्त आणि मुख ही उघड आहेत. उघड म्हणजे वरवर दिसणारी आहेत आणि गुद आणि लिंग ही उपस्थ आहेत म्हणजे शरीराच्या आत 2 मांड्यामध्ये लपलेले आहेत. म्हणून लपलेल्या गुद आणि लिंगाला उपस्थ म्हणतात. उपस्थ म्हणजे गुप्त जागी राहणारी आणि पाद, हस्त, मुख हे उघड आहेत. म्हणून पाय, हात, मुख आणि दोन्ही उपस्थ म्हणजे गुद आणि लिंग ही 5ही जी कर्मेंद्रिय आहेत. जसं ज्ञानेंद्रियांमध्ये ज्ञानी माणसाला ब्रह्मचेतनाच दिसते, विष्णू किंवा नारायणच दिसतो, तसंच पाद, हस्त, मुख दोन्ही उपस्थ पंचकर्मेंद्रियांमध्ये सुद्धा अशा ज्ञानी माणसाला नारायणाचे दर्शन होते. म्हणजे ब्रह्मचेतनाच भरून व्याप्त आहे याचं दर्शन होतं. आणि ज्ञानेंद्रियांमध्ये आणि कर्मेंद्रियांमध्ये सर्वत्र नारायण तत्व, सर्वत्र ब्रह्मचेतना भरून वाहत आहे असं दर्शन झाल्यामुळे अशा माणसांची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिये तटस्थ होतात. म्हणजे सहजासहजी शांत निवांत होतात. आणि सहजासहजी ज्याची कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय निवांत झाली त्याच्याद्वारे त्याच्या नकळत कोणतेच कर्म घडू शकत नाही. म्हणजे ज्याची कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय शांत निवांत झाली, ज्याचं मन अमन झालं, ज्याच्या बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं, असा अमनी असा प्रज्ञावान माणूस ज्याचं हृदय सुद्धा वैश्विक झालं, तो आता देह पातळीला, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय पातळीला केवळ परमात्म तत्व नारायण म्हणून सर्वत्र भरलेला विश्वंभर आत्मा म्हणून स्वतःला पाहतो. आणि त्या कारणाने प्रत्यक्षात त्याची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय विना हालचाल राहतात. आणि स्वाभाविकपणे अशा ज्ञानी माणसांची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अविचल भावे तटस्थ झाली, साक्षी भावात गेली, स्थितप्रज्ञ झाली की अशा माणसाद्वारे व्यावहारिक अशा अर्थाचं कोणतंच कर्म घडत नाही. आणि एकदा का ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय तटस्थ झाली किंवा कर्म विरहित झाली की पुढे त्याची अवस्था दशेंद्रिये ती सहज मोकळी अथांग अनंत अवकाश पोकळी
मनाचेही होता मन केवळ सारा नारायण. अशी दशेंद्रिय मोकळी झाली आणि स्वाभाविक इंद्रिय मोकळी झाली, स्थितप्रज्ञ झाली. त्या कारणाने कर्म घडत नाही आणि अशा माणसाला आपला देह म्हणजे अथांग अनंत अवकाश पोकळी, बाहेर जसं अथांग अनंत अवकाश चैतन्याने भरलेला आहे तसाच आपला देह लहान स्वरूपात का होईना परंतु त्याच्या तीच अथांग अनंत अवकाश म्हणजे मोकळी स्वच्छ पोकळी आहे की जिथे आनंदाने मुक्त क्रीडा सहजासहजी घडू शकते. दशेंद्रिये ती सहज मोकळी अथांग अनंत अवकाश पोकळी मनाचेही होता मन केवळ सारा नारायण. म्हणजे सारांशाने एकदा का मनाचे रमण झाले की सर्वत्र ब्रह्मचेतनेचाच अनुभव येतो आणि सर्व ज्ञानेंद्रिय सर्व कर्मेंद्रिय ही यथा तथा असतात मात्र परंतु ती पूर्ण ब्रह्मचेतनेने भरलेली असल्यामुळे त्यांची कामे अनायसे केली जातात. करता म्हणून अशा इंद्रियांचा मालक अशा देहाचा मालक स्वतःला काहीच समजत नाही. तो स्वतःकडे केवळ अनंत मोकळी ब्रह्मचेतना सर्वत्र ब्रह्मचेतना मोकळी स्वच्छंद नांदत आहे. तो स्वतःला केवळ आणि केवळ अथांग अनंत अवकाश पोकळी म्हणजे आत्म्याच्या मुक्त स्वभावाला अनुरूप स्वतंत्र केवळ आणि केवळ पटांगण स्वच्छ रिक्त अवकाश पटांगण आहे आणि तिथे काही हालचाल न करता सुद्धा अशा माणसाचा आत्मा अत्यंत आनंदी असतो. म्हणून ज्याला सर्वत्र केवळ आणि केवळ सर्व विष्णुमयम जगत याची अनुभूती आली, ज्याला सर्वत्र परमात्म चेतनाच भरून उठलेली दिसली, त्याला स्वदेहात आणि देहबाह्य केवळ आणि केवळ ब्रह्मचेतनेचा किंवा ब्रह्मवैभवाचाच अनुभव येतो. आणि असा ब्रह्मवैभवाचा अनुभव ज्याला विना हालचाल आला त्याच्याच अंतरंगात मोक्ष नांदत असतो, पुष्पित होत असतो, गंधित होत असतो आणि सुफलित होत असतो. म्हणून वर जसं स्वामींनी म्हटली, नारायणी लय लागत अक्षय विषयांचे भय काय करी साधे मनोदय बुद्धी निश्चय विषय तो होयो मोक्ष लागी वाहू घेते काय करावे उपाय ध्यावे हरिपाय भक्ती व्हावे स्वामी म्हणे हरी येतसे धावून माधवने देवी सेवकाते. त्याच पद्धतीचं या आत्मोपनिषद मध्ये 301 वर जे काव्य आहे ते असं आहे. स्पर्श गंधर्चे दर्शन श्रवण अवघा भरला नारायण नुरे मुळी अधिकवणे पण केवळ सारा नारायण. पाद हस्त मुख दोन्ही उपस्थ नारायणी दर्शनी तटस्थ कर्म त्यागी त्यासरिते पण केवळ सारा नारायण. दशेंद्रिये ती सहज मोकळी अथांगनंत अवकाश पोकळी मनाचेही होता मन केवळ सारा नारायण. सारांश तिथे मोक्ष नांदत असतो, तिथे दशेंद्रिये ती सहज मोकळी अथांग अनंत अवकाश पोकळी मनाचेही होता मन केवळ सारा नारायण अशी अनुभूती येते. तर आत्मोपनिषद मधल्या मनाचेही होता मन केवळ सारा नारायण या काव्याद्वारे तसेच स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतील 102 क्रमांकाच्या अभंगाद्वारे आणि प्रत्यक्षामध्ये न मोक्षो न वसो पृष्ठे न पातालो न भूतले मोक्षो हि चेतो विमलम सम्यक ज्ञान विबोधितम ना आकाशी ना पाताळी अथवा पृथ्वी मोक्ष राहतो. योग्य ज्ञान प्राप्ती उत्तर निर्मल मनांतरी मोक्ष नांदतो. योग्य ती ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर अशा ज्ञानी माणसाच्या मनामध्ये मोक्ष गंधित पुष्पित फलित होत असतो. अशा अर्थाने मोक्ष नांदे निर्मल मनांतरी हे आज आपण मोक्ष नेमका कुठे नांदतो या विषयावर निरूपण करणारे जे
प्रवचन म्हणा किंवा खरं सांगा जे निर्गुण निराकाराचं जे बोललं जातं त्याला निरूपण म्हणतात. म्हणून मोक्ष ही निर्गुण निराकाराची प्राप्ती आहे. म्हणून मोक्ष याला निर्गुण निराकार ब्रह्मचेतनेचा लाभ झाला अशा ब्रह्मचेतनेचा आत्म्याचा परमात्म तत्वाचा म्हणजेच नारायणाचा ज्याला लाभ झाला, निर्गुण निराकाराचं ज्याला मर्म कळलं, अशाच ज्ञानी माणसाच्या मनहृदयामध्ये मोक्ष नांदत असतो. म्हणून मोक्ष नांदे निर्मल मनांतरी हे निरूपण आपण समजून घ्या. आणि अर्थातच मनाचेही होता मन केवळ सारा नारायण, एकदा का मन पूर्णपणे शांत झाले की सगळीकडे सर्व विष्णुमयम जगत म्हणजे सर्वत्र परमात्म तत्वाची अनुभूती येते. आणि सर्वत्र परमात्म तत्वाची अनुभूती येणे हाच खराखुरा मोक्ष. हे आपण आज या मोक्ष नांदे निर्मल मनांतरी निरूपणाद्वारे नीट समजून घ्यावे अशी विनंती करतो. आणि आजचे हे निरूपण येथेच संपन्न होत आहे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.